कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जाने भक्तीचा जीवाळा जाने भक्तीचा जीवाळा जाने भक्तीचा जीवाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा अनिक नव्हे माझे मना अनिक अनिक नव्हे माझे मना अनिक हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा नाम रूपी जडले चित्त नाम रूपी जडले चित्त जडले चित्त त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित अनिक नव्हे माझे मना अनिक अनिक नव्हे माझे मना अनिक हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का हो का पंडित शहाणा हो का तुका म्हणे नवविध तुका तुका म्हणे नवविध तुका म्हणे भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नव्हे माझे मना अनिक अनिक नव्हे माझे मना अनिक हो का पंडित शहाणा 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 हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठ्ठल 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 भगवान की जय सद्गुरु जीवनेश्वर काळू बाबा सद्गुरु जोग महाराज की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठला 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 जाने भक्तीचा जिव्हाळा विकुकन कर साधा आवाज दे मस्त शिपल
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नव्हे माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नव्हे माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नव्हे माझे म्हणा, हो का पंडित शहाणा. योऽन्तः प्रवेश मम वाचि विवां प्रसुप्तं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्चरं. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया. ओ पंढरीचा देवराया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया. अखिल गुण निदान अकारण करुणावरुणालय घनजन भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय संत शिरोमणी श्री तुकोबराय श्री संत सद्गुरू जीवनेश्वर काळूबाबा आदी करून सर्व सत्पुरुषांच्या चरणी साष्टांग नमन करून उपस्थित मायबाप श्रोतवृंदांच्या चरणी साष्टांग अभिवादन करून चालू असलेला आपला नामयज्ञ सोहळा श्री सिद्ध हनुमान मंदिर या हनुमान मंदिराचा वर्धापन दिन ना काय रोपीमोच तपपूर्ती सोहळा. आणि त्या तपपूर्ती सोहळ्यामध्ये म्हणजे 12 वर्ष तुमचे पूर्ण झालेत, एक तप पूर्ण झालं. आणि त्या अनुषंगाने असलेला हा नामयज्ञ सोहळा हनुमान जन्मोत्सवाचा पर्व काळ साधून रामनवमीचा राम जन्मोत्सवाचा पर्व काळ साधून या ठिकाणी तुम्ही हा भक्तीचा सोहळा साजरा करत आहात. मग या सप्ताहासाठी आधारभूत असणारे सर्व देणगीदार अन्नदाते या परिसरातली सगळी मंडळी काय कॉलनी गोदावरी नगर म्हाडा कॉलनी नाशिक या सर्वांच्या एकोप्यानं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू दिगंबर महाराज महाराष्ट्रामध्ये त्यांचं सुंदर असं नाव आहे आणि त्यांच्याच आज्ञेनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी येण्याच्या योगाला. इथं आल्यानंतर बरीचशी महाराज मंडळी भेटली, एका होणी बळी रे. त्यांच्या पुढं म्हणजे आपण काहीच नाही, कीच झाड की पत्ती अशी गंमत आहे. हे महाराज आहेत जुने, सुरेश महाराज, काय नाव, लहू महाराज, तुमचं आबा महाराज, इकडं ऋषिकेश महाराज, केदार महाराज ऋषिकेशवरून केदार महाराज, सगळं 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या सगळे सिद्ध मंदिरात आहे का नाही. तरी पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी चिंतन करावं. या न्यायाने इथं कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळ्याला समसमान अधिकार माझ्या ज्ञानोबरायानं दिले असल्यामुळं आपण 1 तासामध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. हे व्यक्तिगत तुमचं एक असं दाखवायचं आहे. हां, मग काय हरकत नाही. नाही तर मला लई राग येतो त्याचा, कारण ती मोकळं बोलता येत नाही. विठ्ठल विठ्ठल
भगवत चिंतन रूपी सेवेकरता आपल्यासमोर गायलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वसंत वैराग्य राग रसिक अलंकापूर पीठाधीश्वर निवासी ज्ञानेशप्रिय श्री तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगामधून श्री तुकोबाराय सच्च्या भक्ताचं कौतुक करतात आणि तेही आत्मीयतेनं करतात, ही विशेषता आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, सगळ्यांच्या परिचयातला आहे. नसला तोंडपाठ तरी कानपाठ हा आहेच. जीवनाशी निगडीत असणारा अभंग आहे. आपण सर्वजण कलियुगामध्ये आहोत, त्या वायुमंडलाच्या प्रभावामध्ये सगळे जीवन जगत आहोत. कलियुगामध्ये परमार्थ करत असताना, संसार करत असताना कलियुगाचा जर विचार केला तर आज चालत्या सूर्याला नमस्कार करणारा हा समाज, खऱ्या खोट्याची जाण नसलेला समाज, खऱ्याची जाण असती तर ज्ञानोबारायला त्रास दिला नसता, खऱ्याची जाण असती तर आमच्या तुकोबारायला त्रास दिला नसता, सत्व परीक्षा पाहिली नसती. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्याची जाण आजच नाही तर पहिल्यापासून नाही. खऱ्याची जाण असती तर सीतेला अग्नी दिव्य करण्याचं काही कारण नव्हतं. म्हणून आज जगताकडे जर पाहिलं तर जग परमार्थाच्या तत्वाशिवाय चालत नाही, नाही चालत त्या तत्वाशिवाय. कुठंतरी ते तत्व मुळाशी रुजल्या जातं आणि मग जगाचा ओघ तिकडे जातो. पण सर्वसामान्य जनतेचा जर विचार केला तर गतानगतिके लोको न लोक परमार्थिका हा करतात बाकीचे, म्हणून आपण करायचं. काही माणसं समाजाच्या संख्येवर संप्रदायाचं वर्गीकरण करतात, काही संपत्तीवर, काही सत्तेवर, काही लोकसंख्येवर. पण खऱ्या अर्थानं समाज जो चालतो, धर्म जो चालतो, देश जो चालतो, संप्रदाय जो चालतो, त्याच्या बुडाशी काहीतरी जिव्हाळा पाहिजे, आत्मीयता पाहिजे, प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे. आपण एवढी लोक आज या मंदिरामध्ये जमलो, एवढी लोक जमल्यानंतर जर कीर्तनकाराला म्हणावं लागत असं टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, मग आपलं जमणं महत्त्वाचं नाही, आपल्याला आत्मीयता किती आहे, एकजूट किती आहोत याला महत्त्व आहे. कशा करता जुन्या काळामध्ये साधू संत सत्पुरुष सांगून गेले, तमसो माम ज्योतिर्गमयो मृत्युर्माम अमृतोगमयो सत असतो माम सद्गमयो. कीर्तन भजन तरी कशा करता, हरिपाठ कशा करता, लोकांनी एकत्र जमाव तरी कशा करता. वाईट मार्गाकडे जाऊ नका, मरणाकडे जाऊ नका, नरकाकडे जाऊ नका. संत आपल्याला वेळोवेळी जागा करतात. बरं, संतांना काय सरकारनं टॅक्स दिला आहे का? पुढे हुशार थोर आहे ओळ सगा म्हणण्याची काय गरज होती. पण कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि साधूला या समाजात होत असलेली अधोगती केव्हाही सहन होत नाही. मायबापू येतो हिताचा कळवळा, हाती पडती मोन काळा. म्हणून संत वेळोवेळी आपल्याला जागा करतात. ज्ञानोबारायासारखी, तुकोबारायासारखी, व्यासांसारखी, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांसारखी ही परमात्मेची मोठमोठाली लेकरं आहेत. ही मोठमोठाली मुलं आपल्या नंतरच्या भावाला समजून सांगतात, पण लोक ऐकायला तयार नाही. किती विशेष आहे. माणसं कवरला बोलतात, आतला माल कसा आहे असो. ऊर्ध्व बाहुवीरो मेषण पश्य शृणोती मान. अरे वर हात करून सगळ्या जगाला सांगतो, कोणी ऐकायला तयार नाही. वाजत तसे बोंब कोणी नाईकती कानी, वाजत तसे बोंब कोणी नाईकती हरी हरी न म्हणता तया थोर झाले. आणि हे कशा करता. मायबाप हेतूमध्ये विशेषता आहे. हेतूला फार महत्त्व आहे. कार्याच्या समानतेपेक्षा हेतूची समानता महत्त्वाची. संतांनी सत्पुरुषांनी ज्या हेतूनं मार्गदर्शन केलं, आपण तो हेतू बिघडून टाकला. किती सुंदर आहे. राम राम सब कहे ठक ठाकुर ओर चोर, जो नाम ध्रुव प्रल्हाद जपे ओ नाम कोचोर. नाव तेच होतं, घेण्याचा पाठीमागचा हेतू वेगळा होता. चोरसुद्धा चोरी करताना पहिल्या देवाच्या पाया पडतो, बाबा 4 घरं आज
चांगले बुडदे. म्हणजे आपणच देवदेव करतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. तो सुद्धा त्याच्या दृष्टीने त्याचा व्यवसाय, तो पहिले पाया पडूनच निघतो. हां हां. पण चोराला कळतंय आपल्या शेजारचे 4 घरं सोडून आपण चोरी करावा, पण हे दुर्दैव नेत्याला कळत नाही. हे दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल ठकठाकूर ओर चोर नाव तेच होतं. घेण्याचा पाठीमागचा हेतू वेगळा होता. आपणही परमार्थ करतो. या जगात असं कोणी कधी परमार्थ करत नाही. जगप्रसिद्ध नाव होऊन गेलं राम गणेश गडकरी. हां, आठवलं म्हणून सांगतो. देवाच्या विरोधात तास 2 तास व्याख्यानं देणारी व्यक्ती, पण घरात गीता वाचल्याशिवाय बाहेर पडत नव्हते. ड्रायव्हर म्हणला का हो, दाखवणं वेगळं करणं वेगळं, गीता वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही, तुम्ही तर रोज देवाला 2 तास शिवाय घालतात. ते म्हणले असं आहे, बरोबर आहे, मी देवाच्या विरोधात बोलतो खरं आहे, पण उद्या जर मरताना तो जर असला तर काही तकलीफ नको म्हणून आतापासूनच तयारी करतो म्हणे. हा, ही विशेषता आहे. ज्यांनी अंधश्रद्धेच्या नावाने बंब मारल्या त्यांच्याच आईबापाचे श्राद्ध पिंडदान केलं, हे विसरू नका. जास्त विषयांतर करायचं नाही, 1 तास कीर्तन करायचं आहे फक्त. आपण बाह्य रंगाला बोलतो. मला सांगा, लग्न फार मोठं केलं म्हणजे नवरा नवरीत काही फरक पडतो का? नाही नाही. नवरदेव नवरीनं कपडे चांगले घातले म्हणजेच पोरं होतात का? नाही, तसं काही नाही ना. महाराजांनी कपडे चांगले घातले म्हणजेच महाराज फेमस होतो का? असं काही नाही. पण पुष्कळशा गोष्टी बाह्य रंगावर अवलंबून माणसं बाह्य रंगाला बोलतात. तसं अशा वरच्या परमार्थाच्या ढंगाला बोलणारी लोक बघितल्यावर आमच्या तुकोबारायला वाईट वाटलं. एक गोष्ट जाणीव झाली, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे परमार्थाचे 3 अतिशय अमूल्य तत्व आहे. पण मूळ तत्वाला बाजूला सारून देवधर्माच्या नावाखाली आज विषयाचा भोग सरारच चालू आहे. हे वाईट वाटलं. पण एक लक्षात ठेवा, 2 गोष्टी भगवंताच्या कृपेशिवाय आपल्या जीवनात होऊ शकत नाही. एक, अनंत जन्माच्या पापाची निवृत्ती, ही भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. आपण अनंत मागं जन्म जे करून ठेवलंय ना, 84 लक्ष लाख योनी फेरिता दुःख, ती भोगावं लागलं ना. या जन्मात नाही, पूर्वजन्मी एक भोगावं लागेल, सुटत नाही. कितीतरी शेकड्यानं उदाहरणं आहेत. जरी तुम्हाला तुमचं नशीब कळालं तरी बदलता येत नाही. अवशंभवी भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदी तदा दुःखेन लिप्पेन नल राम युधिष्ठिरहा. नलराजाचं, रामराजाचं आणि युधिष्ठिराचं उदाहरण दिलं आहे. तुम्हाला नशीब कळाल्यावर सुद्धा बदलता येत नाही. पहिली गोष्ट आपल्याला कळत नाही, रोग माहीत नाही तरी इंजेक्शन देणं चालू आहे. तशीच पद्धत आहे. ते म्हणाल महाराज आपल्याला नशीब कळाल्यावर आपण बदलू शकतो. तुम्हाला सांगतो, नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी. रामचंद्र प्रभूच्या हातून मला मरण आहे हे कंसाला 2 पिढ्या अगोदर सांगितलं होतं. बरोबर ना? ज्या बाईचं उजव्या पायाचं अंगठ्या शेजारचं बोट 1 पेर पुढे, उजव्या पायाचं अंगठ्या शेजारचं, ती बाई आयुष्यभर आपल्या पतीला ताब्यात ठेवते. कोणत्या? मला ज्योतिषशास्त्राचं चांगलं ज्ञान आहे. उजव्या पायाचं अंगठ्या शेजारचं, ती बाई आयुष्यभर आपल्या आता म्हाताऱ्या बाईनं पाहून काय उपयोग, जिचं झालं नाही तेच ठीक आहे ना. हे कसं लक्षात आलं लगेच? ज्याच्या कपाळावर सरळ 3 रेषा आहे तो 100 वर्ष जगतो, त्याला षड्गुण ऐश्वर्य प्राप्त होतं. किती रेषा? सरळ 3 रेषा. ज्याच्या कपाळावर 2च रेषा आहे तो 75 वर्ष जगतो. ज्याच्या कपाळावर 1च रेषा आहे त्यानं एकांतात आश्रमात आहे, त्याचा चार्ज वेगळा आहे. सांगतो तुम्हाला. बरं, हे नाही कळलं, अजून सोपं सांगतो. एक पायी चालला, चाणक्यानं उत्तर द्या, तुम्ही शहरातले लोक आहात. एक पायी चालला, एक मोटरसायकलवर चालला, मध्ये 30 रुपयाची नोट पडलेली, कोणाला सापडेल? पायी चालणार एक मोटरसायकल, लवकर सांगा. पण 30 रुपयाची नोट बनवली का शासनानं? 20ची नाही ना म्हटलं मी, 30ची. आपला कसा खेळ आहे हा, कशी खेळ आहे, हे फार अवघड आहे. बाकी काही नाही, इकडे नाही तिकडे नाही, पण नाही लक्ष. कीर्तन चाणक्यानं ऐकलं पाहिजे. नलराम युधिष्ठिरहा. रामचंद्र प्रभूच्या हातून मरण हे रावणाला 2 पिढ्या अगोदर कळालं होतं. अजराजांचा मुलगा आहे दशरथ, आणि दशरथांचे चिरंजीवी प्रभू राम. बरोबर 2 पिढ्यांचा जाऊ घ्या. देवकीच्या उदरी येणारा 8वा जो गर्भ आहे त्याच्या हातून मला मरण आहे हे कंसाला आकाशवाणीने सांगितलं. कुठं? देवकी मातेच्या लग्नात. मग कंसाने किती प्रयत्न केला मायबाप मरण चुकवण्याचा, चुकलं का? झालंच ना. तसं या प्रतिप्रश्न केला जन्मेजयानं, समूळ सांगा मजला मज पूर्वज कथन, आणि महाभारताच्या रूपानं
पूर्ण पूर्वजांचं चरित्र ज्या वेळेला जन्मेजय राजाला ऐकवलं त्यावेळेला स्वाभिमान वाटायला पाहिजे होता की जगन्नियंता भगवान परमात्मा आमच्या पांडवांचा आमच्या कुळाचा संरक्षक होता. त्यामुळे काय खरं नाही म्हणले, 5 देवापासून जन्म 5चा, द्रौपदी 5 जणाची बायको, सगळा गोंधळ आहे. म्हणला काही खरं नाही, काय उपयोग नाही म्हणलं आमच्या पूर्वजांमध्ये. व्यासमुनी म्हटले अरे बाळा हे नशिबात होतं. तो म्हणला कशाचं नशीब, कळाल्यावर आपण बदलू शकतो. व्यासमुनी म्हटले चल तुला तुझं भविष्य सांगतो. आणि व्यासांनी त्याला त्याचं भविष्य सांगितलं. तुझ्या राज्यामध्ये एक आरब येईल, व्यापारी येईल. घोड्याचा व्यापार करण्याकरता तू शहाणा असेल तर करू देऊ नको, तू करू देशील. घोडे बघायला जाऊ नको जाशील, घोडा घेऊ नको घेशील, घेतल्यावर दक्षिण दिशेला जाऊ नको जाशील, घोड्यांना लीट टाकला इसकून बघू नको बघशील, तिथं स्त्री निघल तिला पाहून भुलू नको भुलशील, आणि तिच्या मर्जीप्रमाणे यज्ञ करू नको करशील. आणि अशा यज्ञामध्ये तुझ्या हातून 18 ब्राह्मण हत्या घडतील, तुला महाराज होईल. तर मला महाराज एवढं भविष्य कळल्यावर शक्यत नाही. बराचसा काळ गेला आणि बरोबर व्यापारी आला. राजा म्हणला परवानगी नाही. राजात लोक म्हणले अरे व्यापार नाही करायचं मग हजामती करायचं का. जर व्यापार नाही केला तर दळणवळण वाढेल कसं, राज्यस्व मिळेल कसा, पैसा मिळेल कसा, राज्याच्या सीमा वाढतील कशा, खूप लोक बोलायला लागली. मग दिली परवानगी. घोडा घेणं न घेणं, बघणं न बघणं आपल्या हातात आहे. पण लोक एवढी सुंदर असतात, महाराज काय घोडेराव, असले घोडे आम्ही आमच्या जीवनात पाहिलेच नाही. राजा म्हणला घ्यायचं ना घ्यायचं, बघायला जायला काय हरकत आहे. जसं बाई माणूस म्हणते साड्या थोडी घ्यायच्या, पण सेल लागला बघायला जाऊ ना. जातातच. गेला बा इकून तिकून फिरायचा, घोड्यावरनं थाप मारायचा. व्यापारी हुशार होता. व्यापाऱ्यानं असा सुंदर घोडा दाखवला. समोरचा म्हणला प्रधानजी म्हणे महाराज काय घोडा राहू, असा घोडा तुमच्यासारख्याला पाहिजेच हो. हा म्हणला काय कमी आहे, दक्षिण दिशेला जायचं नाही, बाकीच्या दिशा आहेत ना, पूर्व पश्चिम आणि उत्तर, काय हरकत नाही. घेतला घोडा, त्या घोड्यावर बसला. आमची वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे भटजीनं घोडो, हां एक छलांग मारे तो नीचे भटजी उपर घोडो, असा घोडा नव्हता तो. असा घोडा महाराज चालायला लागला. काय त्याच्या पोटातलं पाणी हलना, बेभान सुटला. आकळे ना लागा मला. हा म्हणला दक्षिण दिशेला गेलं तर बिघडलं काय. गेला दक्षिण दिशेला. बरोबर घोडं झाडाखाली येऊन थांबलं. घोड्यानं लीट टाकली. याच्या मनात ती कळालेलं असल्यामुळे उत्सुकतं, ती नेमकं आहे काय पावा. पेटी निघाली. पेटी उघडली. आज सुंदर राजनर्तका निघाली. वा बाबा. तिनं याच्याकडे बघून स्मित हास्य केलं. आमचे काशीनाथ बाबा खेडलेकर सांगायचे नागसे नागिनपुरी हात लगटकट काय, नारीसे नारीपुरी देखत लरी आहे. नागसे नागिनपुरी हात लगत कटकाय, नागिनसे नारीपुरी देखत लरी आहे. शहाण्या माणसानं बाई माणसाच्या नादी लागायचं नाही. बरोबर ना. का बरं, ती शेजारचेच घर पेटून देईल पण बाई इजवायला गेली माझं लुगडं जाळायला म्हणजे नादी लागू नये. हां सोपं नाही. बा तुम्ही हुशार म्हणायचंच नाही. मी आहे म्हणून ती अजिबात नाही, ती आहे म्हणून तुम्ही हे ध्यानात घ्या. हां ती सर्वस्व सोडून आली तसं तुम्ही सर्वस्व सोडून जाऊन दाखवा, मग पहा. आदिशक्ती अंबा आहे, जगदंबा आहे. हा देश मोठा का, या भारत देशाची संस्कृती मोठी का, या भारत देशाचं तत्त्वज्ञान मोठं का, या भारताचे शास्त्रज्ञ मोठे का, या भारताचं सर्वश्रेष्ठत्व का, तर या भारताचं उत्तर आहे या भूमीचं. या भारताची स्त्री सेनानी आहे, या भारताची स्त्री स्वातंत्र्यनी आहे, या भारताची स्त्री वीरांगणा आहे, या भारताची स्त्री संत आहे, या भारताची स्त्री शास्त्रज्ञ आहे, या भारताची स्त्री भगवत भक्त आहे. म्हणून हा भारत देश मोठा आहे, लक्षात ठेवा. हां जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. माणूस कसाही असू द्या, नवे कपडे घालून जाऊ द्या, पण फाडून घरी येऊ द्या, तरी ती त्याला जागेवर बसून पोरांचं तिचं त्याचा संसार अगदी सुखरूप करते. पुरुषत्व बिघडतं पण स्त्रीत्व कधी बिघडत नाही. एकच बिडी बाईनं पंचायतीच्या समोर पेव दे, बरं तू संसार सोयीनं करून दाखव, नाही करू शकत मायबाप. म्हणून विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ उपमा जर कोणती असेल तर ती आईची आहे आणि माऊलीची आहे. आणि ती उपमा ह्या विश्वात मिळाली असेल तर फक्त माझ्या ज्ञानोबारायला मिळाली. किती विशेष आहे. अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय भगिनी, ज्ञानाबाई माय भगिनी, आम्हाले कुराची चिंता वागवावी कृपावंता. किती विशेष. म्हणून माऊली आई जगदंबा परंबा आणि कलियुगामध्ये लवकर प्रसन्न होणाऱ्या देन देवता आहे.
एवढं जरी घेऊन गेला तर भरपूर झालं. एक अंबा जगदंबा परंबा आदिशक्ती आई, ही लवकर प्रसन्न होते. आणि दुसरे म्हणजे मारुतीराय. थोडी साधना करा, लवकर प्रसन्न होईल. याची ग्वाही तुम्हाला इथे जाऊन जाईल, त्याचा साक्षीदार मी येतो. फक्त तशी साधना करा, मिळेल. पण आपल्याला कसं आहे, आलं मनाला गेली क्षणाला मोडकुटोपलं बसली उन्हाला धीरे हारी पलंगावरी, एवढं सोपं नाही. हां, साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. आपल्याला विषयांतर करायचं नाही. हां, जन्मेजय राजानं ती पेटी उघडली, पाहिलं, तिनं याच्याकडे बघून स्मितास्य केलं. अरे म्हणला, एवढ्या सुंदर स्त्रीला इथं कसं सोडावं. माणसं त्या टी व्हीवर त्या पडद्यावर काय त्या नट्यांमध्ये त्यांचे फोटो लावतात, देवाचे नाही त्यांचे लावतात, आईबापाचे नाही लावणार. पण घरी घेऊन गेलं तर घरची तडम ताशा वाजवेल. लग्न झालेले माणसं तेवढी हिंमत नसते ना. समजलं तरी बरं होईल. तिला उपवनामध्ये राजवाडा बांधून दिला. बराचसा काळ गेला, शिवस्त पर्वणीचा काळ आला. तिने सांगितलं, महाराज तुम्ही एवढे मोठे राजा आहात, यज्ञ करा ना. अरे वा, यज्ञ करायला सांगितलं, काय हरकत आहे. सुहाकार स्वदाकार सगळं जिकडे तिकडे चालू आहे. राजा आहे, पंचपक्वानाचं जेवण आहे, ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. श्री बालाजीचा बेत, याला वाडा त्याला वाडा. ती वरूनच सांगायची, राजाच्या हातानं गुलाबजाम घ्या, नाही घ्या माऊली, घ्यावा लागेल. बोलणारी माणसं म्हणले, राणी सरकार तुम्ही वाढा ना. आता ती इतकी सुंदर होती, स्वर्गाची अप्सरा. तिच्याकडं बघत बघत इतकं खाल्लं. अन्न तारी अन्न मारी, अन्न नाना विकार करी. सायंकाळ झाली, आहुत्या टाकण्याची वेळ झाली, एकही उठत नाही. राजा म्हणला, अरे उठा, सायं संध्येची वेळ झाली. राणी म्हणली, उठत नाही तर पाणी घेऊन टाका त्यांच्यावर. आता याला पाणी कुठं दिसलं नाही. यज्ञवेदिकेवर ठेवलेले जे कलश होते, त्या कलशातलं पाणी घेतलं आणि उठा म्हणून टाकल्याबरोबर त्याची वज्र झाली आणि ती 18 ब्राह्मण तिथं मेली. जिथून विज्ञान संपतं तिथून परत अध्यात्म चालू होतं. आणि जिथून अध्यात्म सुरुवात आहे तिथूनच विज्ञान आहे, लक्षात ठेवा. हां, तुम्ही किती 21व्या शतकामध्ये वावरत असला तरी शेवट डॉक्टर म्हणता आमचे प्रयत्न संपले, शेवट त्याच्या हातात. मग त्याच्या जो आहे ना तो कोणीतरी पुराणात आहे, हे लक्षात ठेवा. हां, आणि सिद्ध करायचं असेल तर साधना करा. सगळ्या व्रत वैकल्यामध्ये आजही ताकद आहे, पण तशा पद्धतीनं आपण करत नाही म्हणून ते फलीभूत होत नाही, लक्षात द्या. सगळी ब्राह्मण मेली आणि याच्या अंगाला महारोग झाला. हातापायाची बोटं झडून गेली, कानाची बिबरं, नाकाची पाडे, होठ सुजला, रक्त फुगळू लागला, वास सुटला. मग म्हणे व्यासमुनी धावण्या. व्यासमुनी आले, म्हणलं का रे कळाल्यावर झाला का गोळ. म्हणले हो. मग आता वाचवा. मग 18 प्रेतांच्या अंगावरती एक एक काळं वस्त्र टाकलं. पलीकडच्या टोकाला जन्मेजय राजा, अलीकडच्या टोकाला व्यासमुनी. एक पर्व सांगितलं की एक काळं वस्त्र पांढरं व्हायचं आणि एक ब्राह्मण उठून बसायचा. अशी महाभारताची 18 पर्व सांगितल्याबरोबर 18 ब्राह्मण उठून बसले आणि जन्मेजयाचा दोष गेला. ज्ञानोबरायला ज्ञानेश्वरी लिहावं लागली एक ओवी, या लागी जन्मेजयाची अवलीळा दोष हरले. मग इतकं जरी अनंत जन्मीचं पाप असलं तरी संपवण्याची ताकद त्याच्यात आहे. म्हणून त्याची कृपा मिळवणं कलियुगात महत्त्वाचं आहे. त्याची कृपा मिळाली, सगळ्या कुविकारांचा नाश होतो. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून देवाची कृपा मिळवणं महत्त्वाचं आहे. मायबाप देव कृपा करील मज काय लाज राखील. कारण माहिती आहे ना, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. काळजी करू नका, मी तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करतो. देव म्हणतात, जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात अनन्याश्चिंतयंतो माम ये जना परिपास. आपण सगळीच भजनं करतो ना. मग अनन्यास म्हणजे काय, तेषाम म्हणजे कोणाचं. असा कोण जगात आहे का भक्ती करत नाही. मी पहिलेच बोललो तुम्हाला. मग याचा संदर्भ लावायचा कसा, मग आपल्याला देव भेटत कसा नाही. तर गडबड हीच होते, याच्या वरच्या श्लोकाशी संदर्भ जोडा. अनन्यास येतू, मग त्याचा संदर्भ जोडा. येतू सर्वाणी कर्माणी
मयि संन्यस्य मत्पराः अनन्यनैव योगेन माम ध्यायंत उपासते. असा अनन्य होऊन माझ्याशी एकरूप होणारा देवायशी मीच होणी पांडवान करीती माझी सेवा. हे विशेष आहे. अस्माकं कुटुंबानां सपरिवारानां वगैरे वगैरे नाही. म्हणून ज्ञानाचा आणि समाधीचा निषेध करणारी तुकोबाराय वेडे नव्हते. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. खाली बस. हा बस. देव तू भक्त ऐसे दावी रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना. मी भक्त तू देवायशी करी, दावी रूप मज गोपिकार मना. नको ब्रह्मज्ञान. ऐकून ठेवा, थोडं अवघड आहे, पण ब्रह्मज्ञानाने परमात्मा कळेल. आत्मस्थिती भावनेमध्ये भगवत स्वरूप सायुज्यता मोक्ष मिळवता येईल, भगवंत होता येईल. पण मायबाप भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती ब्रह्मज्ञानानं आत्मस्थिती भावनेत नाही. कारण भक्ताची सर्व जबाबदारी देवानं घेतली. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांन मागे, तैसे ते माझे कलत्र हे जाणीचे, काय सयाहीन लाजे तयाचे नाही. इतकं तुम्ही माझ्या भक्ताचं कौतुक करतो. आपुले ते थोरपण नारायणी विसरला, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. मग ही भूमिका जगातल्या सगळ्या लोकांना माहीत झाली. सगळे लोक भजनाला लागली. नादबाबानं वर्णन केलं. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी वैसविले, गंध अक्षदाने झाकोळिले, मनाईल ते नाव ठेवले. कोणता तरी देव मांडला, कोणती तरी उपासना चालू केली. साधी लक्ष्मी कळाना, वैभव लक्ष्मी सुरू केली. पुन्हा त्याच्या सती 49. काय नाही, काय काय नाही, कितीतरी उपास. पण एक लक्षात ठेवा मावशेनो, तप तीर्थ जगी दान व्रत कवा सिद्ध होईल. ये शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धी मवाप्नोती न सुखम न परामगती. शास्त्र मर्यादा सांभाळून जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे, आणि शास्त्र मर्यादा ओलांडून जर तुम्ही कर्म केलं त्याचं फळ मिळणार नाही. काही काहीला मिळालं नाही तर तुम्ही कोण आहात? राजमाता होण्यासाठी प्रयत्न केला पण विधवा झाली, राजमाता झाली नाही. तुम्ही व्रत करताना शास्त्र मर्यादा सांभाळून करा. मी तुमच्या लेकासारखा आहे. मला सांगा, हरतालकीचं व्रत लग्न झालेले बाईनं करावं का जिचं लग्न झालं नाही तिनं करावं? जी बाई खरं उत्तर देईल तिला कीर्तन झाल्यावर 1 ग्रॅम सोन्याची मणी जागेवर देणार. कोण करायचंय चटकन सांगा. लग्न झालेल्या बाईनं करावं का जिचं लग्न झालं नाही तिनं करावं? लग्न झालेल्या बाईनं करावं. शाब्बास, अगदी शाब्बास, अगदी खरं. ऐका, पार्वती मातेने व्रत केलं बरोबर ना? हरतालिकेचं करायसाठी केलं. 20,000 वर्ष तपश्चर्या केली, वाळूची पिंड तयार केली, कंदमुळं खाल्ली, आणि 20,000 वर्ष तपश्चर्या का भगवान शंकराबरोबर व्हावा म्हणून. म्हणजे व्रत कोण करावं? जिचं लग्न झालं नाही तिनं करावं. आता जिचा 50 वर्षाचा महादेव घरात आहे ना तुझा, करू नाही मी याबात, जरूर करा पण जाणून करा. वड सावित्री पौर्णिमा कोणी करावं? ओ मावशी, लग्न झालं. आता जिचा नवऱ्याचाच पत्ता नाही, किती वडाला प्रदक्षिणा मारलेत. तर आमचे वैकुंठ वैद्य विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, वडा पाव मिळेल, वड नाही पावत. हे कळलं पाहिजे. कळलं पाहिजे, कळत नाही. तप तीर्थ जगी दान व्रत. कर्णानं आयुष्यभर सुवर्ण दान केलं, अन्नदान कधी केलंच नाही. मेल्यावर स्वर्गाला गेला, समोरून रंभा आली, मरणाचं दुःख विसरलं. सोन्याचं ताट, सोन्याच्या वाट्या, सोन्याचे चमचे सगळं पाहिलं, मरणाचं दुःख विसरला, आनंद झाला. पण जेव्हा ताट समोर आलं, त्या ताटामध्ये घोड्याशी लिहित गाड्याशी लिहित पाहिल्यावर, रंभे काय दुसरं असे? कर्णा नाराज होऊ नको बाळा, आयुष्यभर सुवर्णच दान केलं, अन्नदान कधी केलंच नाही. घोड्याशी लिहित गाडवाशी लिहित वाढल्याशिवाय पर्यायच नाही. 15 दिवस धर्मराजाकडनं मागून घेतले आणि अन्नदान केलं, संत सेवा केली, नामस्मरण केलं, कथा कीर्तन ऐकली, त्याच्यावरच अक्षय आहे. मग तुमची आपली कुठं उदबत्ती लावता त्याच्यात? असं नाही. हे सगळं कळलं पाहिजे, लक्षात घ्या. मी कशा करता सांगत होतो?
मुद्दा. भक्तीमध्ये ती शक्ती ती कशात नाही. हां हां ब्रह्मज्ञानाने परमात्मा कळेल पण आत्मस्थिती भावनेने नाही. हां पण भक्ताची जबाबदारी देवानं घेतलेली आहे. हां पण ती भक्तीसुद्धा निष्कामातून असावी. हां मनाला येईल ती नसावी. शास्त्रमर्यादा सांभाळून असावी. हां शास्त्रमर्यादा सांभाळून असावी. बरं किती अवघड आहे. आणि आपल्याला चांगलं शिक्षण मिळतच नाही. त्या घरामध्ये एकदा ते पोरगं शाळेत घातलं का त्या बाईनं शिकवायला पाहिजे. ओम विश्व विष्णू षटकारो ओम भूर्भुवः स्वहा मातृदेवो पितृदेवो ऊर्ध्वमूल मद शाकम अश्वतम प्राभुरव्यम हे शिकवायला पाहिजे ना. त्या पोराला अंगणवाडीत घातलं का ती बाई शिकवते जॉनी जॉनी येस पप्पा इटिंग शुगर. हां मग जे मायबाप ज्या लेकराला असं शिकवतात त्याच मायबापाला ते लेकरं वृद्धाश्रमात घातल्याशिवाय राहत नाही. हां पण ज्या घरामध्ये ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी पोचलेली आहे तुकोबारायचा गाथा पोचलेला आहे त्या घरातली मुलं लाजकाजक होईना आपल्या मायबापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. असे शिकलेले किती मोठे होऊ द्या हे पैसे निवृत्त आश्रम. आणि आपल्याला ती कीड लागली मुलाला काही यायना का जायना 15 किलोचं दप्तर आणि पिवळी गाडी भास याच्या पलीकडं काही नाही. जगाबरोबर चालायचं जरूर शिकवा पण भारतीय संस्कृती टिकवा. आणि भारतीय संस्कृतीचे मोती या विश्वामध्ये जर कोणी सांभाळले असेल हिंदू धर्माचे तर महिला मंडळ तुम्ही सांभाळलेले. आपण स्वातंत्र्य आहोत पण आज देहाने आपण स्वातंत्र्यात आहोत पण मनाने आजही आपण ब्रिटिशांची इंग्रजांचे गुलामच आहोत. लक्षात घ्या. तुम्ही म्हणत असाल स्वातंत्र्य मिळालं अजिबात नाही. इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट नावाच्या कराराखाली तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं. कधी अभ्यास करा. हां देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे कायदे कानून बदलायला पाहिजे होते पण बदलले नाही. आजही ते तसेच आहेत. आणि देश कशानं गुलाम केलात फक्त संस्कार आणि संस्कृती संपून. गुरुकुलं जाळली गुरु मारली गुरुकुलं संपवली आणि देशी गाईचं दूध बंद केलं आणि देशी कट्टा चालू केला देशी दारू. पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये 2 महिने फुकट पाजली. परिणाम असा झाला लोक विकत घेऊन प्यायला लागली. हां सगळ्यात जास्त महसूल शासनाला त्याच्यातून आहे म्हणून शासन कधीच बंद करणार नाही. शासनानं ठरवलं तर एका दिवसात दारू बंद होते. हां आणि देवानं ठरवलं तर एका दिवसात लोक सुधरू शकतात. अख्खं जग माळकरी होईल महाराज. फक्त प्लगी बंद करायची देवानं प्रत्येकाची. जो माळ घालील सुटेल पहिला डॉक्टरच घालील. विठ्ठल विठ्ठल काय करावं. चुतियों के बाजार में पत्थरों का व्यापार पतिव्रता भूखी मरीन पेढे खायची नाल अशी परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल शिक्षणच नाही आपल्याला बाळकडूच नाही. पण लक्षात घ्या आजही अशी काही हिंदू धर्माची घरं आहेत आजही बी का त्या घरामध्ये ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी तुकोबारायचा गाथा नाही आहे. कितीतरी घरं दाखवतो तुम्हाला. पण ज्या दिवशी प्रत्येक हिंदू समाजाच्या घरात ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायचा गाथा दिसेल ना तो दिवस खरा हिंदुस्थानचा भाग्याचा सौभाग्याचा आणि सुवर्णाचा. विठ्ठल विठ्ठल आकाशासारखी उतुंग सूर्यासारखी तेजस्वी गंगेसारखी निर्मळ मानवतेला एकतेची हक्क देणारी भारतीय संस्कृती. पण दुर्दैव आपण त्याच्यापासून येणं हे ग्रंथ नाही त्याच्यामुळं कळतच नाही. किती आज तुम्हाला विषयांतर करायचं नाही मग अशी भक्ती नाही. अरे अशी नाही भक्ती मग कोणची भक्ती. अर्जुना ही गुरुवी भक्ती हा पंचम पुरुषार्थ. हां तुकोबाराय तुम्ही दुसऱ्याच्या भक्तीला नावं ठेवतात मग कसली भक्ती खरी. आम्ही तर भक्ती करतोच ना. 2-2 किलोचे टाळ छटाकावर आले ना. संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया
माईक माईक हां. संकल्पावी माया संसाराची. भस्मासूर पहिल्यापासून वाईट होता का? त्यानं अगोदर देवाची मनोभावे सेवा केली, सेवेनं देव प्रसन्न झाला आणि मग म्हणला डोक्यावर हात चित्ता भस्म मिळेल. अरे म्हणलं लोकांचं बघा तुझ्या डोक्यावर हात ठेवतो ना म्हणे. आई भस्मासुराच्या आवला किती बळच हात जोडणार, किती विशेष आहे का? विद्या आली हातान गुरुशी मारी लाता. ही झोमणारी भक्त देवाला आवडत नाही. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी. गोचिड देवाला आवडत नाही पण गोचिड सोडत नाही. तसं हे झोमणारे भक्त देवाला आवडत नाही पण हे देवाला सोडत नाही. धन नाही रे, बायको नाही रे, मुलगा नाही रे, नोकरी नाही रे. बरं रोग बरा झाल्यावर कोणी डॉक्टरकडे गेलं आहे का? पैसे देणार, बळच जाणार असं आहे ना. हे जमणारे भक्त यांना काहीतरी पाहिजे, कारण का तो सगळ्याला सगळं देणार आहे. यदा आदित्य गतम तेजो जगत भासयते खिलम. भगवान शंकरासारखा ज्याचा शिष्य आहे, गरुडासारखं ज्याचं वाहन आहे, हनुमंतासारखा ज्याचा दास आहे, लक्ष्मीसारखी ज्याची दासी आहे, म्हणून तो सगळ्याला सगळं देणार असल्यामुळे आम्हाला काहीतरी पाहिजे. यदा आदित्य गतम तेजो जगत भासयते खिलम. आम्हाला पाहिजे ना. आहे का? चतुरातु शिरोमणी चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची गुण लावण्याची गाणी मुकुट सकळामणी मुकुट सकळामणी किती विशेष आहे. म्हणून ज्ञानी भक्त पाहिजे. हां, तो देवाकडे जातो पण आपल्याला काय पाहिजे असं नाही. आम्ही देवाला काय देऊ शकतो? हरी तैसे हरीचे दास, नाही तया भयमो आस, होऊनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. माशीची भक्ती आहे असा भक्ती करणारा जो आहे तोच दैवी प्रकृतीचा पुतळा. आणि हे ज्याला कळलं तो जिव्हाळ्याचा विषय पहिलं चरण. संसारामध्ये स्वार्थ असतो, जिव्हाळा नसतो, लोभ असतं, प्रेम नसतं. एसटीचा प्रवास फुकट असल्यामुळं म्हातारी रोज बसनं प्रवास करायची. ऐकलं तर ध्यानात येईल. योगा काय झाला का ती म्हातारी रोज त्या कंडक्टरला काजू बदाम द्यायची, रोज काजू बदाम. पण कंडक्टर बी तिची वाटच बघायचा. अरे म्हातारी आली काजू बदाम भेटतात, म्हातारी आली काजू बदाम भेटतात, म्हातारी आली काजू बदाम भेटतात. बरोबर शीट धरूनच ठेवायचा म्हातारीला. एक दिवस त्यानं विचारलं, आजीबाई तुमचे किती माझ्यावर प्रेम आहे हो, रोज मला काजू बदाम देतात, आज 2 महिने झाले. म्हातारी म्हणली, भाऊ गैरसमज काढून टाक, मला दात नाही, चगळून फेकून देण्यापेक्षा तुला खायला देते म्हणे, याच्या पलीकडे काही नाही.
तसं बाई माणूस म्हणते माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम. रोज मला 5 पानाचा विडा आणतात म्हणे, 5 पानाचा विडा. खरे म्हणलं खरं आहे का? तर म्हणे महाराज तसं काही नाही, 5 पानाचा विडा का आणतो? तेवढी 5 पानं चावेपर्यंत तेवढी 10 मिनटं घरात शांती राहते, बाकी काही नाही. बाकी काय नाही. हां, पण हे मात्र ध्यानात ठेवा, सुखी संसार करायचा असेल ना, आपली भारतीय संस्कृती ध्यानात ठेवा. लग्नाच्या अगोदर जय हनुमान आणि लग्न झाल्यावर जय श्रीराम. सोपं सांगितलं. लग्नाच्या अगोदर अनिष्टिक ब्रह्मचारी आणि लग्न झाल्यावर एक बाणी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. काय रामाचं जीवनचरित्र आहे. भरताला सगळे म्हणतात गादीवर बस, कुलगुरू वशिष्ठांची आज्ञा आहे, कौशल्याची इच्छा आहे, जनमते लोकमते बापाची इच्छा आहे. पण भरतानं सांगितलं आकाशामध्ये चांदण्या फार आहे, पण चंद्र नसेल तर किंमत नाही. मंदिर फार सुंदर आहे, नंदादीप नसेल तर किंमत नाही. देह फार सुंदर आहे, आत्मा नसेल तर शोभा नाही. नदीचं पात्र फार मोठं आहे, पाणी नसेल तर किंमत नाही. महिला मंडळ अजून सोपं सांगू, 150 रुपयाची पर्स आहे, 5 रुपये नसेल तर किंमत नाही. तसं या अयोध्येच्या राजगादीवर जर माझा राम नसेल, अयोध्येच्या गादीला किंमत नाही. कोण म्हणतं हे? सक्का भाऊ नव्हे, सावतर भाऊ. हे संस्कार आहेत या दोन्हीचे. मग हे जोपासा. जिव्हाळा म्हणजे आत्मीयता, नितांत विश्वास. जिव्हाळ्यामध्ये त्याग असतो. तुम्ही काय जिव्हाळ्यानं त्याग करू शकतात? नाही. परमार्थामध्ये त्याग असतो, भोग नसतो. त्यागा शांती रणंतरम. म्हणून परमार्थामध्ये त्याग आहेत, भोग नाही आहेत. हां, म्हणून परमार्थिकाच्या घरी गेल्यानंतर त्याची अवस्था पाहिजे आणि संसारिकाच्या घरी गेल्यानंतर त्याची व्यवस्था पाहिजे. पण आज दुर्दैव असं झालं की महाराज लोक व्यवस्था पाहतात, अवस्था पाहत नाही. त्याच्यामुळं पदरी काहीच पडत नाही. हां, ही विशेषता आहे. अवस्था पाहावी. हां, गोविकुंठवासी विठ्ठल बाबा घुले नेहमी याच्यावरती विशेष व्याख्यान करायचे पाठाला. मला विस्तार करायचा नाही, पण त्याग तुम्ही काय त्यागानं जिव्हाळ्यानं भक्ती करू शकतात. हां, कधीतरी भगवंताने आपल्या घरी यावं, मृदुला देवी नेहमी विचार करायची. आणि ज्या वेळेला पांडवांच्या भाग्याचा फैसला होणार त्यावेळेला विदुर काका सभेत गेलेले होते. दुर्योधन म्हणला बाकीचं सगळं राहू द्या, द्वारकाधीश तुम्ही एवढे लांबून आलात, जेवण करायला आमच्या घरी चला. त्या सभेमध्ये त्यावेळेला विदुर काका मंत्री नव्हते, सभेत बाहेर बसलेले होते. भगवंताने सांगितलं माझं जेवायची इच्छा नाही, माझं निमंत्रण पहिलेच गेलेले. कोणाकडे? विदुर काकाकडे. देवाची आणि विदुर काकाची नजर झाली. विदुर काका काय पळाले, कुठं खव्याचे लाडू घे, कुठं श्रीखंड घे, कुठं रबडी घे, कुठं लाडू घे. देव येणार आहे ना. हां, विदुरून दुर्योधन म्हणे कधी निमंत्रण दिलं? म्हणे ते आमचं अगोदरच पत्र आलं होतं म्हटले. आणि तुझ्या घरी जेवायला यायचं नाही का? मला भूक नाही आणि तुला खाऊ घालण्याची इच्छा नाही, त्याच्यामुळं तुझ्या घरी जेवायचं नाही. सबसे ऊची प्रेम सघाई, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुरा घर खायो. किती विशेष. तोपर्यंत घरी पळत आले. अहो ऐकलं का? काय देव येणार आहे असं म्हणल्याबरोबर मृदुला देवी बेभान झाली आणि स्नानाला बसली. आणि त्यावेळेचं न्हाणं होतं लोणी आणि माती लावून बाया नाहत होत्या डोक्याला. आता शॅम्पून पंपून सरपू, त्याच्यामुळं डोकंही भाण्यावं नाही, काही भानावं नाही. पुढचं नाही बोलत, ते चालू असल्यामुळे मोकळं बोलता येत नाही. हे माझा महाराजाला सांगेल कोण? मी लावूच देत नाही, कुठंच नाही लावू देत. तुम्हाला आपलं काही सापडायचं नाही. जाऊ दे आता, काय होतं वशीला दांडगा असला का मग ते काय म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल मोकळं बोलता येत नाही. नाहीला बसल्या. नाता नाता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नातनारा. 12 वर्ष केळीच्या वनात राहिले. स्वतः केळींना पाणी घालायचं. ज्या वेळेला माझा प्रभू येईल त्यावेळेला माझ्या हातानं पिकवलेली केळी मी देवाला खाऊ घालील. ही भावे. आपण चांगलं केलं का देवाला विसरून जातो, वाईट झालं का मग देवाला विचार करतो. बरं नशीब देव खात नाही तरी तुम्ही दाखवत नाही. देव जर खायला लागला तर लोक दारिद्र्य खाली त्याची मान्यता मिळून घेतील. हां, पण नाही. मृदुला देवी, काकीजी हम आये हे. काय भाव असेल? काकी मी आलोय, दरवाजा उघडा. दरवाजा उघडला आणि ती सावळी मूर्त समोर पाहिली. बेभान झाली, स्वतःचं अस्तित्वच विसरून गेली. मायबाप. हां, देवाला पाटावर बसवायचं तर उलट्या चावरांगावर देवाला बसवलं. तिला अवस्थाच तिची विसरून गेली. ज्याचं चिंतन केलं तो समोर आल्यावर काय होईल हो. हां, केळं सोलली, गाभा आपण खाऊन घेतला आणि सालपटं देवाला दिली. काय विचार करावं. हां, त्या जागेवर राहून भाव कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत मायबाप, पण कथेचा भाव लक्षात घ्या. आपल्याला कधीतरी असं वाटू द्या ना, माझा मारुती कधी स्वप्नात येईल, माझा कन्हैया कधी माझ्या. आपल्याला हे कधी वाटतच नाही. आपल्याला नातू स्वप्नात येईल, कीर्तनातून गेलेल्या चपला स्वप्नात येतील, पण देव नाही येणार. हां, बेभान झाली. देवानं सुद्धा 2-4 सालपटं खाल्ली
आणि तेवढ्यात विदुर काकाचं आगमन झालं. दरवाजा उघडला आणि बापरे काय ध्यान आहे म्हणला. तिला बाजूला केलं, देवाला सरळ चौरंगावर बसवलं, केळं सोडली, सालपट फेकून दिलं आणि गाभा देवाला दिला. देवाने तोंडच वाकडं केलं. कन्हैया कृष्णा केळी गोड नाही का? हा केळी गोड आहे म्हणला, पण देणारा देवावर आहे ना, केळी मला मिळत नाही का? या सुखा कारणे देव वेडा, वैकुंठ सोडवणी संता सदनी राहील. मिळत नाही का? सगळं मिळतं मला, पण देणाऱ्याचं प्रेम मिळत नाही ना, तो जिव्हाळा मिळत नाही, ती आत्मीयता मिळत नाही. म्हणून मी या ठिकाणी येतो. त्याला म्हणावं जिव्हाळा. हां, नाही काही योग मार्गाने गेले, काही ज्ञान मार्गाने गेले. तुकोबाराय म्हणले तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, मी फक्त भक्ती जिव्हाळा जाणतो. दुसरं चरण. अनेक नोहे माझे मना, 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 अनेक नोहे माझे मना. हो का पंडित शाना, हो अनेक नोहे माझे मना, हो का पंडित शाना. हो का पंडित, हो का पंडित शहाणा, अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना, अनेक नोहे माझे मना. पंडित म्हणजे शहाणा, शहाणा म्हणजे चालाक, चालाक म्हणजे चतुर. अनेक नवे माझे म्हणा. दुष्यते तृगया बुद्ध्या. आठवण मला आता श्लोक. पण ज्ञानी म्हणजे चालाक, चतुर, शहाणा मला आवडत नाही. जिव्हाळा भक्ती तत्व जाणणारा मला आवडतो, प्रेम करणारा आवडतो. आणि आजही या जगामध्ये शुद्ध सात्विक प्रेम करणारी माणसं सगळ्याला आवडतात. म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, गेलेला श्वास परत येईल का नाही याची गॅरंटी नाही. मायबापू आहे त्या श्वासामध्ये सुखचिंतन जीवन जगा. फुलासारखं जन्माला या, सुवासासारखं पूर्ण विश्वामध्ये दरवळा, आणि कोणी कुस्करण्याच्या आत कीर्तिरूपी सुगंध मागं ठेवून निघून जा. कोणाबरोबर जर भांडला असेल ना, त्याची जाऊन क्षमा मागा. आणि तुमच्याबरोबर जर कोणी भांडला असेल तर मनोमन त्याला क्षमा करा. हे सगळ्यात मोठेपणी. डोळ्याने चांगलं पहा, पायाने चांगल्या ठिकाणी जा, हाताने सत्कर्म करा, डोळ्याने चांगलं पहा, मुखाने चांगलं बोला, आणि सुंदर जीवन जगा. कीर्तिरूपाने पाठीमागं राहा. ज्ञान, बुद्धी, गर्व, अहंकार, षड्गुण, ऐश्वर्य कधी संपेल भरोसा नाही. काही नाही. गेलेला श्वास परत येईल का नाही याची गॅरंटी नाही. मग कशाचे मनोरे आपण बांधतो? काहीच उपयोग नाही. मरणादी सावध व्हावे, 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 मरणादी सावध व्हावे. कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, हे मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया. मरणाआधी सावध व्हावे. म्हणून 15 दिवसातून, महिन्यातून एकदा तरी स्मशानभूमीत जाऊन येत जा, आणि तिथं 5 मिनटं बसत जा.
ही आपली शेवटची जागा आहे, हे लक्षात येईल. हां. आणि देवावर प्रेम करायला शिका, शाश्वत प्रेम करा. देवाला मूर्ती नका मानू, त्याच्या संग बोला आणि देव बोलतो. अनुभव घ्या. परमार्थ सांगणं सोपं आहे, अनुभवणं फार अवघड आहे. आता सांगणारी खूप झाली, अनुभवणारी कमी. साखर गोड आहे हे डायबिटीजवाल्याला कळतं का मधुमेहवाल्याला कळतं? मी जेवण करून येतून मग सांगायला लागलं तर कोणाला कळतं? हां, काय उत्तर द्याल तुम्ही याचं? एक बाई म्हणली, बाबा आमच्या घरचं वळण कसं सरळ आहे. नाही कळलं. आता वळण म्हणावं तर सरळ कसं, सरळ म्हणावं तर वळण कसं. तसाच प्रकारे हा देव कळण्यासाठी देवाच्या स्वाधीन व्हावं लागेल. भावबळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तैसा हरी. भागवतामध्ये सुंदर जिव्हाळ्याविषयी प्रसंग येतो. भगवान परमात्मा गोकुळला निघाले, बरोबर. गोकुळीवरून मथुरेला आली. 11 वर्षाचे भगवान परमात्मा आहे, 11 वर्ष 21 दिवसाची. आणि एक दिवस सहज देवकीची आणि यशोदेची भेट झाली. भगवान परमात्मा 64 दिवस सांदीपाणी ऋषीच्या आश्रमात राहून राज्यकारभार पूर्ण करून राज्यकारभारामध्ये लक्ष देत होते. म्हणजे विद्याभ्यास पूर्ण करून राज्यकारभारात लक्ष देत. थोडी वाक्य चुकलं माझं, हरिशरणम. गुरुकुलाचं शिक्षण पूर्ण करून 64 दिवसामध्ये वेदाध्ययन करून राज्यकारभाराकडे लक्ष देत असताना देवकीचा आणि यशोदेचा संवाद आहे. देवकीनं ज्या वेळेला यशोदेला पाहिलं, डायरेक्ट आलिंगन दिलं. अगं तुझे केवढे उपकार, मी फक्त जन्माला घातला आणि जन्माल्याबरोबर तुझ्याकडं पाठवला. आज माझा नवजवान तरुण मुलगा होऊन माझ्यापर्यंत आला आहे, मला सांग त्याला काय आवडतं, कारण त्याचं लहानपणच मी बघितलं नाही. असं म्हणल्याबरोबर यशोदेचा कंठ भरून आला, हृदयाचं स्पंदन वाढलं, होठ थरथरले, डोळे डबडबलेले आणि भरलेल्या कंठानं तिनं सांगितलं, माझ्या कृष्ण कन्हैयाला माझं म्हणल्याबरोबर पुन्हा देवकी लक्ष गेलं, अरे हा माझा नाही आहे तरी मी त्याला माझा म्हणते. कधीतरी देवाला आपलंसं म्हणा. माझ्या कृष्ण कन्हैयाला माखन मिश्री बहुत प्यारी है, ताजं लोणी आणि दळलेली तो साखर फार आवडीनं खातो. पण एवढं जरी असलं तरी देवकी तू त्याला देऊ नको, तू जर त्याला दिलं तर तो दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही. झालं आपलं कीर्तन, एवढं ऐकायला संपवतं. हां. यशोदा निघून गेली. देवकी आपल्या संसारामध्ये रंगली. पण एक दिवस ताजं लोणी दळलेली साखर पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, अरे आवडती वस्तू दिल्यानंतर खुश होईल का दुःखी होईल माणूस? गांजावाल्याला गुंडीवाला भेटला तर, चुन्यावाल्याला तंबाखूवाला भेटला तर खुश होईल का दुःखी होईल? खुश होईल ना हो, आहे का नाही? मग 2 वाक्यांचा अर्थ एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे, 2 वाक्य एकत्र आल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे अर्थ लागतात. समन्वय का सहचार? समन्वय सहचार का व्यतिरिक्त सहचार? आवडती वस्तू दिल्यानंतर खुश होईल का दुःखी होईल? तुमचं काय मत आहे? खुश व्हायला पाहिजे ना. हां. मग देवकीला ते कळे ना. का बरं यशोदा अशी म्हणली? देवकी मातेनं सुंदर भगवंताचं ताट सजवलं, रांगोळी काढली, चंदनाचं पाट आहे, त्याला चांदीच्या फिरक्या आहे, चांदीचं ताट आहे, सोन्याचे चमचे, सोन्याचे वाटे आहे, समय लावलेली आहे आणि सगळं ताट देवकी मातेनं भगवान परमात्म्याचं भरलं. त्यावेळेला देवाचं लग्न झालेलं नव्हतं. समय लावलेली आहे, मीठ आहे, मिठा शेजारीला लिंबाची फोड आहे, लिंबाची शेजारी तिळाची चटणी, जवसाची चटणी, खोबऱ्याची चटणी, आंब्याची, लसणाची नसेल मला त्यावेळेला, या सगळ्या चटण्या ठेवलेल्या आहेत. फळभाज्या आहे, हाटलेल्या भाज्या आहे, कंद भाज्या आहे, वटाणं खाण्यासारखी पोळी केलेली आहे. हां. आणि भात आहे, भात तर अनेक प्रकारचे केलेत. मला फक्त वरण भात माहिती, तुम्हाला जेवढे जेवढे भात माहिती तेवढे सांगा. वरण भात केलेला आहे, अजून दही भात, शाबास, कढी भात, अजून पुलाव, नुसता पुलाव का व्हेज पुलाव? व्हेज पुलाव. हां. पुढचा अजून जिरा राईस, शाबास. अजून बरं पिवळा भात, अंगणवाडी जिंदाबाद. अजून खिचडी भात. अजून हा काय? लेमन राईस. बरं आम्ही पहिल्यांदाच ऐकू राहिलो बरं का. तो घर कुठे? घर मग झाल्यावर जाऊ आपण, खाऊन येऊ नका. बरं लेमन राईस. हां, म्हणजे आज माहीत झालं मला कीर्तनात. लेमन राईस. अजून जिरा भात झाला कडे हो. अजून मसाले भात, शाबास. अजून उसळ भात. अजून शेवायचा भात नाही, कोण म्हणलं? अजून मी तुम्हाला एक भात सांगून जातो, तुम्ही प्रत्येकजण खातात, रावण भात.
माझी आई संध्याकाळचा भात उरलेला लहानपणी सकाळी गरम करायचा, कांदा टाकून हिरव्या मिरची टाकून पिवळा करायचा, त्याला काय म्हणायचं? रावण भात. उद्या पण ध्यानात ठेवा. घरी पाहुणे आले का म्हणायचं रावण भात कर ग. पाहुणे घरीच. विठ्ठल विठ्ठल असे सगळे भात केलेले, त्याच्यावर साजूक तुपाची धार टाकलेली आहे, घोटाणा खाण्यासारखी पोळी केलेली आहे आणि चांदीचं फुलपात्र, त्या सोन्याचा चमचा, ताजं लोणीन दळलेली साखर टाकली आणि यश देवकीनं आवाज दिला, कृष्णा कन्हैया चल जेवून घे बाबा. सगळे जेवून गेले. भगवान परमात्मा आले, ताटाकडे पाहिलं, एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे. देवानं रडायला सुरुवात केली. देवकीला कळेना, लहान असते तर रडते माझे बाळताने, हा मोठा आहे नवजवान 16 वरी हरिशरणम, कसं काय करावं? वा रे वा. अरे कृष्णा कन्हैया काय झालं? कोण नाही आई तुझा, माझी मी पाहतो तुझं. आई गेली. वसुदेवाला काही सांगितलं नाही, बळीरामाला काही सांगितलं नाही. शेवट देवाचा प्रिय पात्र उद्धव 14 विद्या 64 कला बृहस्पतीकडून शिकून आलेला होता आणि स्वर्ग रिटर्न होता. त्याचं तेच त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तुम्ही म्हणाल स्वर्ग रिटर्न कसा? तुम्हाला पटवून देतो. गंगे तू रंबे गतच दिसतीस ग. तो जसा स्वर्ग रिटर्न, एवढंच घ्यायचं आपल्याला, तसा उद्धव स्वर्ग रिटर्न होता. आला. मी पाहतो कृष्णाला काय झालं. गेला, देवाची हानोटी धरली, देवानं खांद्यावर मान टाकली, मन सोक्त रडायला सुरुवात केली. का काय अजिबात नाही विचारलं. देवाचा रडण्याचा भाग ओसरला. हानोटी धरली, डोळे लाल झालेले, चेहरा सुकलेला, होठ थरथरलेले, कंठ भरून आलेला, डोळे लाल झालेले, हानोटी धरली. कृष्णा कन्हैया कोणाला सांगत नाही, मला सांगायचं नाही का काय भाव आहे? माझ्या ज्ञानोबरायन लिहिलं, या लागी सुमनानी शुद्धमती आनंदको अनन्यगती पैगा गोपे तया प्रती चावळी जे सुखे सुमन शुद्धमती आनंदको अनन्यगती. या 4 गोष्टी ज्या प्रेमात येतात त्याला भक्ती तत्व जिव्हाळा म्हणतात. अरे उद्धवा तू मित्र आहे म्हणून सांगत नाही, भाऊबंद म्हणून सांगत नाही, तू माझा सखा आहेस. काय झालं? आज मला गोकुळची आठवण झाली. अरे मग गोकुळची आठवण झाल्यावर रडायला काय झालं? नाही ताजं लोणीन दळ. अरे तसं. अरे माझ्यासाठी किती गोपाळ रडत होते. लेकरं बाजूला ठेवत होते, मी एक घास खावा म्हणून माझ्या मागं पुढे उभे राहत होते. रे काय सांगू तुला उद्धवा. नाथ बाबा म्हणतात, नैनीच्या उदकाने भिजली धरणी सारी, रवी मंडळ चालता स्तब्ध वय, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. काय प्रेम होतं माझ्यावर गोपाळांचं, गवळणींचं. आज मला त्यांची जास्तच आठवण झाली. कवी कल्पनेची तुंग भरारी, कल्पनाशक्तीचा अलौकिक नमुना. अरे ज्या अर्थी मला येतं आहे त्या अर्थी त्यांना सुद्धा तिथं तसंच असेल. एक काम करणार, तू जाईन पाहुणे. उद्धव म्हणला, वेडा आहे का? आता जाईल लगेच येईल. देव म्हणे तू जाय तर खरी. आणि उद्धव गेला. राव गेला. समोर पाहिलं ते एका गवळणीनं चित्र काढलेलं, थोडक्यात सांगतो. डोक्यावर मोरपीस आहे, कस्तुरी तिलकम ललाट पटले, राजस कुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. ते रूप पाहिलं. पिवळा पितांबर आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, देवडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा. ते रूप पाहिलं आणि तो स्तब्ध झाला. ती गवळण त्या रूपाकडे बघत होती. यानं लांबूनच आवाज दिला, क्यों मैया, ये तो हमारे राजाधिराज द्वारिकाधीश श्री कृष्णचंद्र ठाकुर जी की प्रतिमा है. ती म्हणे, उद्धव कोण कृष्णचंद्र ठाकूर? हे तो हमारो कन्हैया आहे. त्याचं 4Gची रेंजच गायब झाली. तो कृष्णचंद्र ठाकूर म्हणला आणि ही काय म्हणली, हे तो हमारो लाला आहे. आपण देवाला आपलंसं म्हणा मायबाप. गंमत काय होती, आपण सगळं करतो पण जेवढं पोरावर प्रेम करतो तेवढं देवावर करत नाही. आपण देवाशी हितगुज करत नाही मायबाप, म्हणून देव आपल्याला भेटत नाही. कधीतरी प्रयत्न करा, या मारुद्रायाच्या समोर येऊन बोला. तो तुमच्या समोर बोलतोय का नाही बघा. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा दान झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. ये तो हमारे को नहीं है. ती म्हणले ठीक है. उद्धव म्हणे, क्यों मैया, आपने सब श्रृंगार किया है भगवान जी का. मोरपीस आहे, कस्तुरी तिलक आहे, घोंगडी आहे, काठी आहे, पितांबर आहे, बासरी आहे, सगळे. पण देवाला पाय का काढले नाही? आजच्या कीर्तनातून एवढा भाव घेऊन जा. पाय का काढले नाही? ती गवळण म्हणली, हा उद्या येतो म्हणून सांगितलं.
कोणी म्हणतो गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं. उद्या येतो म्हणून सांगून गेला, आला नाही. तो एवढा चपळ, एवढा चंचल, एवढा चतुर आहे. जर मी ह्या चित्रामध्ये त्याचे पाय काढले ना उद्धवा, तो ह्या चित्रातून सुद्धा पळून जाईल. म्हणून मी ह्या चित्राला पाय काढले नाही, तो इथं थांबावा. हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, मी स्वतः अनुभव घेतला तो सांगतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नर्मदेश्वर भगवान की जय, सद्गुरु जीवनेश्वर काळू बाबा की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि असा आपल्या जीवनामध्ये भाव टिकावा अशी अपेक्षा असेल तर नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. अनेक नवे माझे म्हणा हो का पंडित शहाणा जकार जन्मविच्छेद पकार पापनाशक तस्मात जपयती प्रोक्त जन्म पाप विनाशक. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. भगवंताचं नामस्मरण करा. कृते ध्यायेतु विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनात. भगवंताचं नामस्मरण करा, त्यानं परिणाम का होईल, आपल्या जीवनामध्ये सर्व सुखाचा आनंद मिळेल. शेवटचे रंग काय तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध शबरी मातेनं नामस्मरण केलं. नवविधा भक्ती जाणून घेतली आणि स्वानंद सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये कमावला. भगवंत भेटतो का नाही आपलं एवढं भाग्य नाही, पण निश्चित भेटेल तेवढी भक्ती करा. आम्ही आता आठवलं ह्या अभंगाच्या विषयाला धरून म्हणून ते सांगतो तुम्हाला. मला काय माझं आत्मचरित्र सांगायचं नाही, पण भाव आहे. देव साक्षात्कार देतो, अनुभव घेतो. नसेल तर कधीतरी परिक्रमेला जा, मग लक्षात येईल देव आहे का नाही, अनुभवता येतो. आम्ही आश्रम ते गिरनार पर्वत सोरटी सोमनाथ द्वारका झालं आपलं कीर्तन, पायी गेलो आणि भयान कोरोना होता त्यावेळेला. नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर डॉक्टर म्हणले जाऊ नका, तुमची ह्युमिलिटी पॉवर कमी झालेली, गपची बसा. पण बसून काय करायचं, कोरोनाची कृपा माझ्यावर चांगली झाली. बरेचसे देवदेव करून घेतले. आम्ही पिंपळगावकर आम्ही पायी गेलो गिरनारला, द्वारकेला, सोरटी सोमनाथला. आता गिरनार पूर्ण झालं, सोमनाथ पूर्ण झालं आणि मला अशीच सवय होती आजही बी. आता कितीला गेलं तरी ती जाग येणार. पहाटे 2ला 2:30ला उठायचं, आंघोळ करायची 3:15 3:30ला. आणि ती डॉक्टरची बॅटरी नेलेली होती कोणती, इथं बांधायची, हातामध्ये काठी कमंडलू लुंगी बनेल. निघाले समुद्रकिनाऱ्यानं. गिरनारपर्यंत आम्ही गेलो. सोरटी आपलं पोरबंदर केलं आणि पोरबंदर करून दुसऱ्या दिवशी मी सकाळी 3:30-4 वाजता निघालो. मध्ये हर्षदा माताचं स्थान लागतं. हर्षदा माताचं स्थान करून 8:30पर्यंत मी 25-1 किलोमीटर चालत गेलो. 25-30 किलोमीटर झालं असेल. ताशी 6 किलोमीटर चालायचं. वडाचं झाड होतं, असं बसलो आरामशीर. म्हटलं मागणं गाडी येईल, आपल्याला काहीतरी नाश्त्याला करून देतील, खाऊन घेऊन परत चालू. द्वारका थोडी राहिली होती. 9च्या दरम्यान एक वयोवृद्ध व्यक्ती तिथं आले. जय हो द्वारकाधीश, जय हो द्वारकाधीश. महाराज जी बापूजी कहाँ से आए हो? मला महाराष्ट्र से आया हो. उठून बसलो. त्यानं राम राम श्याम श्याम केला, आपणही राम राम श्याम श्याम केला. मला म्हणे महाराष्ट्र में कोरोना कैसा है? म्हणजे बहुत फल फूल रहा है, कोई दिक्कत नहीं त्यावेळेला.
अच्छा पैदल जा रहे हो? हाँ जी पैदल जा रहा हूँ। कहाँ? द्वारकाधीश। हाँ जी दारुकावन द्वारकाधीश जा रहा। अच्छा कितने बजे चलते हो? मतलब पार्टी 3-4 बजे निकलता हूँ, शाम को 7-8 बजे रुक जाता हूँ। कहीं नहीं, पाया वगैरह पडलं जाता ना, मला म्हणे देखो बापूजी एक काम करो, आप दिन में चला करो, रात में मत चला करो, सुबह मत चला करो, भोर में चला करो। मतलब क्यों? आप रात में चलते हो इस वजह से ठाकुर जी की नींद पूरी नहीं हो पाती, आप दिन में चला करो, आपकी वजह से ठाकुर जी को जागना पडता है। माझी 4Gची रेंजच गायब झाली, त्याला साष्टांग दंडवत घातला. म्हणलं देव आपल्याला भेटो ना भेटो, पण आपली भक्ती त्याच्यापर्यंत पोचली, ही पोच पावती या माणसाच्या रूपानं आपल्यापर्यंत मिळाली. काय कमी माझ्यामुळं देवाला जागावं लागतं, त्याच्यामुळं तू लवकर चालत जाऊ नको आणि लवकर थांबत जाऊ नको, बरोबर ना? नाही, सकाळी लेट चालत जा आणि संध्याकाळी लवकर थांबत जा. का आपके वजह से ठाकुर जी सो नहीं पाते, आप दिन में चला करो और रात में रुखा करो. बस त्याच्यापासून 2-4 दिवस मी काही रात्रीचा चाललो नाही आणि द्वारका राहिली होती फक्त 17 किलोमीटर. असं ते माधवपूर वगैरे सगळं पाहिलं आणि समुद्रकिनारे सगळ्या पवन चक्के भराभर भराभर आवाज येतो. पुढं 15 किलोमीटर 17 किलोमीटर द्वारका राहिली. फोन केला, अरे म्हणलं काहीतरी खायला घेऊन, अशी मोठी पाटी, तुम्ही आजही गेला तर दिसेल तुम्हाला. त्या पाटीला पाट लावली आणि बसलो. म्हटलं 15 किलोमीटर राहिले, काही नाही, आपण 2 वाजेपर्यंत कसंही बी जाऊ निघून. बसलो तिथं, पण परत मनात विचार आला, नाही म्हणलं अजून 7 किलोमीटर पुढे जाऊन मग बसू. तिथून मी उठलो, म्हणजे फक्त टेकलो, कागद टाकला होता, पाट लावली, परत उठलो आणि फक्त 500 फूट पुढे गेलो. मागनं जी ही जुनी तवेर कॉलेज गाडी नाही का, ती मोठी बंपाशी लांब गाडी, तिचं नाव मला येणार, ती जी आली जशी त्या पाटीला धडकली ना, त्या पाटीचा चुराच. आणि मी फक्त 500 फूट पुढे गेलेलो होतो. आणि मग ती पाटी पाहिली, मनात विचाराला, घेतो झोप सुखे मी निजतो ईश्वराची द्या. तिथं बसायची इच्छा त्यानंच दिली होती. आणि परत ही गाडी येऊन तिथं धडकणार आहे, तू उठ पुढे जाऊन बस. ही द्वारकाधीशाची कृपा, नाही तर मग कोणाची कृपा? हां, नाही तर माझा समाधी सोहळा तेव्हाच झाला असता, दिगंबर महाराजाचं एखादं कीर्तन झालं असतं. पण खात्री आपण केलेली निष्काम भावनेची सेवा भगवंत तिचा स्वीकार करतो. म्हणून आपण प्रयत्न करा. नाही तेवढं बनवू शकलो, पण माझी या सकळा हरीच्या दासा नामा म्हणते असावे कल्याण, ज्यामुखे निदान पांडुरंग. आपण भगवत दास तरी होण्याचा प्रयत्न करा, विष्णुदास तरी होण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये स्वानंद सुखाचा आनंद मिळेल ही अपेक्षा ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज मी काही फार मोठा कीर्तनकार नाही, एक साधा भगवत भक्त आहे, संत सेवक आहे. झालेली सेवा हनुमान दादाच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देईल. या सप्ताहासाठी आधारभूत असणारे सर्व देणगीदार, अन्नदाते, ग्रामस्थ मंडळ, कार्यकर्ते मंडळ, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विनेकरी, टाळकरी वृंदा आणि साऊंड सिस्टीमवाले, तुमच्या सगळ्यांचे कोप्यानं हा कार्यक्रम होत आहे. खरं तर तुम्ही एवढे सगळे कीर्तनाला, म्हणजे त्या मारुतीरावर किती मोठे उपकार झाले, फार मोठे उपकार झाले. शहरामध्ये एवढे लोक जमणं सोपं नाही, कारण मनोरंजनाचे अनेक साधनं आहे. तुम्ही TV मोबाईल सोडून 2 तास माझ्या पुढं बसला म्हणजे केवढी कृपा त्या मारुतीरायाची आहे का नाही? भाग्यवान आहात तुम्ही. एकदा तुमच्यासाठी तुम्ही अशी टाळी वाजवून घ्या मस्त, वा वा, आहे का नाही? तुमची वेळ चिंतनामध्ये गेली आणि निश्चित तुम्ही जेवढे 2 तास कीर्तनात घालवले ना, तुमचे 2 तास वाया गेले नाही, तेवढं तुमचं 2 तास 14 चौकड्यानं आयुष्य वाढलं, लक्षात ठेवा. हां, साधूचा शब्द वाया जाणार नाही. आणि आमचे दिगंबर महाराजाचं प्रेम, त्यांचा विशेष कृपा आशीर्वाद, म्हणून त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आलो. आणि सगळी एका होणी बळी रे, सगळी मोठी मोठी कीर्तनकार आहे. पण तरी हरकत नाही, सगळ्यांचे नतमस्तक होऊन मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या. आमच्या लेकीचे सासरी बी इथं जबाबदारी, काय नाव आहे? सोनवणे सर, आमचं मधुकर सोनवणे, त्यांनाही धन्यवाद. आता त्यांच्या घरी जावं लागेल बरं का, जावंच लागेल. आणि आमच्यावर आले आमचं मयूर भाविस्कर, सागर मोकाट, यांनाही धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलले रे गुरे वेडे वाकुडे उत्तरे, महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार फुला, महाराज तुम्ही सिद्ध. पुणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी खरा,
अपराध महाराज तुम्ही ज्ञान दे